आपण बघणार आहोत आजच्या लक्ष वेधून घेणाऱ्या प्रमुख 3 बातम्या। तर आजच्या लक्ष वेधून घेणाऱ्या पहिल्या 3 बातम्या कोणत्या आहेत ते आपण बघतोय। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे हिंदी भाषेसंदर्भातली। हिंदी भाषेसंदर्भात एक नवा शासन निर्णय आता सरकारने जारी केलाय आणि या नव्या शासन निर्णयामध्ये केवळ अनिवार्य हा शब्द वगळल्याचं समोर आलंय। 20 पटसंख्या असल्यास इतर भाषा सुद्धा शिकता येतील असं या शासन निर्णयात म्हटलंय। त्यामुळे तिसरी भाषा ही हिंदीच सामान्यपणे राहण्याची शक्यता आता या जीआर मधून स्पष्ट होतीये। तर दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची। राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेत आहेत। सकाळी 11:30 वाजता शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होईल। यावेळी राज ठाकरे हिंदी भाषा सक्तीबाबत काही बोलतायत का, मराठीचा मुद्दा कशा पद्धतीने पुढे नेतायत, इतकंच नाही तर राज उद्धव युतीबाबत राज ठाकरे काही बोलणार का याची देखील आता उत्सुकता आहे। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होतंय पंढरपूरकडे। दुपारी 2 वाजताच्या सुमारास देहूतून या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। पालखी सोहळ्याचं यंदाचं 340वे वर्ष आहे। आज पहाटे 4:30 वाजल्यापासून मंदिरात वेगवेगळ्या कार्यक्रमांची सुरुवातही झाली आहे। पालखीचा आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यामध्ये होणार आहे।